नमस्कार, जय भीम, जोहार. मी राजगुरू कदम आणि आपण पाहत आहात मूकनायक. आपण प्रतीक्षा नगर सायन येथे आहोत. सालाबाद प्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मिरवणूक घेतली जाते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या थाटामाटात पूर्ण भारत देशामध्ये साजरी होत असताना प्रतीक्षा नगर मध्ये सातत्याने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते. त्या मिरवणुकीचे आयोजन या ठिकाणच्या स्थानिक प्रतीक्षा नगर मधील सर्व रहिवाशांच्या माध्यमातून केली जाते आणि ही भव्य दिव्य रॅली आता जयतवंत बुद्ध विहार इथून थोड्याच वेळात जाणार आहे. आपण या ठिकाणी जयतवंत बुद्ध विहार इथे उपस्थित आहोत आणि आपण या ठिकाणी तिथले कार्यकर्ते किंवा तिथल्या भीमसैनिकांच्या प्रतिक्रिया नमस्कार, जय भीम. आपल्यासोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय राजू कांबळे साहेब. आपण त्यांच्याशी बोलूया की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सायन प्रतीक्षा नगर विभागामध्ये ज्या भव्य दिव्य रॅलीचे या ठिकाणी आयोजन केलेले असते त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. गेली अनेक वर्ष 25 वर्ष झाली. मी सुरुवातीला ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहायला आलो होतो आणि तेव्हापासून मी जेव्हा एक 4-5 वर्ष काढल्यानंतर मला असं आढळून आलं की आपल्या प्रतीक्षा नगरमध्ये छोट्या छोट्या जयंत्या तर भरपूर लोक करतात. म्हणजे 3-4 मंडळ अशी होती की ते करत होते, पण लोक एकत्र नसल्या कारणाने तो म्हणजे एक बोलतात ना की एकी नव्हती ते किंवा एकत्रितपणा नव्हता. मी स्वतः जाऊन प्रत्येकाला भेटून हा जयंतीचा माहोल तयार केला. मी बोललो की बाबा चला आपला समाज कुठेतरी एकत्र यायला पाहिजे. आणि तेव्हा मी नुकताच राजकारणामध्ये नवीनच आलो होतो. 25 वर्ष आम्हाला पहिल्या वर्षी असं वाटलं होतं की आपल्या समाजातले लोक रॅलीमध्ये, पण मी जेव्हा 7-8 वर्ष आंदोलनात गेलो आणि एवढं म्हणजे समाजामध्ये पाहिला नव्हता. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इतर पण कार्यक्रम राबवले या 25 वर्षामध्ये. आणि कांबळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी असे खूप लोकांचं म्हणणं असतं. त्याबद्दल आपण काय सांगणार?
हाच प्रश्न विचारला होता की आपण हा सण कसा साजरा करणार. मला म्हटलं बाबासाहेब आंबेडकर जयंती हा आमचा वर्षातून एकदा सण येतो आणि मला वाटत नाही की आमच्या समाजातील मुली किंवा यांना नाचण्या 12 महिने पण जर आपला समाज राहिलेला नाही, खूप तरक्की करत आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आतमध्ये बसून राहण्यापेक्षा एक दिवस आनंदाचा सण तुम्ही दिवाळी करता, इतर सण साजरे करता, आम्ही एकच दिवस साजरा करतो बरोबर ना. 14 एप्रिल म्हणजे आमची दिवाळी, आमची 14 एप्रिल. त्यामुळे प्रत्येक दिवस असं तुम्ही आनंदाने नाचत असतात. त्याचाही दिवस आपल्याला पण करणार काय त्याला आमच्या गुमान आम्ही सरसपणे आपण आपलं मन सादर करणारच. धन्यवाद. आपण खरंच या ठिकाणी आम्ही उभे आहोत प्रतीक्षानगर मुद्दे आणि या रॅलीला 25व्या वर्ष आणि आपण या ठिकाणी बाईट घेतली राजू कांबळे साहेबांची. त्या 25व्या वर्षानिमित्त कांबळे साहेब आपण आपल्या भीमा यांना काय संदेश द्याल. बरोबर 135वी जयंती निमित्त बरोबर अंतःकरणापासून आपल्या समाजाला शुभेच्छा देऊ इच्छितोय आणि संदेश पण देऊ इच्छितोय की आपला समाज काय होतं म्हणजे फक्त जयंती कुठं एकत्र येतो, बाकी इलेक्शन बोला किंवा काय असेल जेव्हा आंदोलन करायला रस्त्यावर येतो आपण कधी सत्तेमध्ये जाणार याची कल्पना कोणालाच नसते, कारण थोड्या पैशासाठी किती होतात. हे दुर्दैव आहे आणि खरोखर माझी तर मनापासून इच्छा आहे की आमचा समाज आम्ही पैसे घेत नाही, कारण आमच्यामध्ये ताकद आहे. आमच्या पण समाजाचे काही चांगल्या हुद्द्यावर काम करतात. आता दिवस गेले की राजकारण्यांकडे आपण जाऊन हातपास वगैरे काय असं काय होत नाही आणि पुढे मला वाटतं नवीन तेच करणार आणि करेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अंत शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भीमयांना सर्व भारतीयांना मुकनायक चॅनलकडून लाख शुभेच्छा. कॅमेरामॅन राजेंद्र तांबारेसह मी राजगुरू कदम, प्रतीक्षानगर कायम.